थोडंसं गोंधळाचं वातावरण आणि आरडाओरडा झाला। त्या दृष्टिकोनातून तिला सुटला। नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत। पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक पार पडलेली आहे। मतदान प्रक्रिया काल पार पडलेली आहे। ही मतदान प्रक्रिया नेमकी कशी पार पडली या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत। प्रमुख निवडणूक आयुक्त ॲडव्होकेट एन.डी. पाटील यांच्याशी काल निवडणूक झालेली आहे, मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। ही मतदानची प्रक्रिया पार पडली ती कशी होती, काय त्याच्यामध्ये गोंधळ उडाला? मतदान प्रक्रिया जी काल पार पडली ती वास्तविक पाहता अतिशय शांत आणि खुल्या वातावरणात पार पडली, परंतु काही वेळेस जो लाईन वगैरे मागे पुढे सोडल्यामुळे जो काही थोडासा गोंधळ झाला त्यामुळे वातावरण थोडंसं तप्त झालं होतं। त्यावेळेला 5-10 मिनटं ते मतदान थांबवावं लागलं आणि त्यानंतर मात्र सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली। 9 वाजता मतदान सुरू झालं। 9 वाजून 10 मिनटं वास्तविक वाजले होते, म्हणून एक 10 मिनटाचा वेळ वाढवायचा आणि 5 वाजायच्या आत जे कुठले मतदार आतमध्ये आले होते तर त्यांना मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने ती 6 वाजेपर्यंत वेळ केलेली होती। त्याप्रमाणे 6 पर्यंत त्यांचं मतदान पार पडले। किती जागांसाठी मतदान होतं आणि आज घोषणा झाली आहे? एकूण 6 उमेदवार निवडून येणारे होते, त्यासाठी 18 उमेदवार कॉन्टेस्टिंग होते। 18 उमेदवारांमधून 6 उमेदवार हे निर्वाचित म्हणून घोषित केले गेले। त्यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट संतोष खामकर हे अध्यक्ष म्हणून निवडून आले। उपाध्यक्षपदाचे उमेदवार कुमार पायगुडे आणि ॲडव्होकेट पवन कुमार कुलकर्णी हे निवडून आले। सचिव पदासाठी चेतन हरपळे आणि मकरंद मते या दोघांची निवड झाली आणि हिशोब तपासनीस म्हणून एकमेव महिला ॲडव्होकेट श्रद्धा कदम यांची निवड झाली। आणि उपाध्यक्ष पदासाठीच खरी जी उत्सुकता निर्माण झालेली होती आणि आज त्या संदर्भामध्ये जो गोंधळ झाला नेमकं काय झालं होतं हे सगळं? एक उमेदवार जे होते ॲडव्होकेट सचिन भोंडे यांनी मतदान प्रक्रिया चालू असताना की माझ्या मतं जी काउंट केली गेली आहेत त्याच्यामध्ये 4 मतं कमी पडली अशी हरकत घेतली होती, पण तथापि संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांनी हरकत घेतली की मी 6 मतं मला चुकून कमी लागलेली आहेत, त्यामुळं संपूर्ण प्रक्रिया मोजणी पुन्हा चालू करा असा त्यांचा आग्रह होता। त्यामुळे ते आणि त्यांचे समर्थक आक्रमक होऊन त्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला। त्यामुळे थोडंसं गोंधळाचं वातावरण आणि आरडाओरडा झाला, परंतु प्रमुख निवडणूक आयुक्त यांनी स्वतः संपूर्ण कागदपत्र संपूर्ण हातात घेऊन की इथं निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, आम्ही निवडणूक निकाल जो आहे तो घोषित करणार, ज्या कोणाला त्याच्याबद्दल हरकत घ्यायची असेल त्यांनी त्या फोरमकडे योग्य प्रकारे तक्रार करण्याची दखल घ्यावी। आपण वकील आहोत, वकील या नात्याने आपली जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही आणि असं सांगून त्यांनी नम्र निवेदन केलं। त्यामुळे सर्व वकील वगैरे कोर्टातून गर्दी कमी झाली आणि 15-20 मिनिटात कोर्ट प्रिमायसेस वगैरे संपूर्ण रिकामा दिसू लागला। त्या निवडीचा तिढा सुटलाय का? तिढा सुटला। आता कसं आहे, आम्ही निकाल घोषित केला आहे म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून तिढा सुटला आहे, पण आता जो कोणी असेल ज्याला कोणाला काय पुढील कारवाई करायची असेल तर त्याला त्याचे मार्ग ओपन आहेत ना, म्हणजे तिढा तात्पुरता तो सुटलेलाच आहे। काल मतदान प्रक्रिया पार पडली, आज उमेदवारांची घोषणा झाली, अध्यक्षपदाची विजयी उमेदवारांची घोषणा झाली। त्याच्यामध्ये अध्यक्षपदाचा तिढा सुटला, मात्र उपाध्यक्षपदाचा जो तिढा होता तो आज पाहायला मिळाला। नेमकं काय झालं, तुमची काय प्रतिक्रिया? फक्त किरकोळ झालेले, त्यात काय होणार नाही। त्याच्यामध्ये जे डिक्लेअर केले ते उमेदवार विजयी होणार आहे, ते फक्त आजच्या दिवसचा टेम्पो राहील संध्याकाळपर्यंत आणि इलेक्शन अतिशय पारदर्शक झाली, त्यामुळे ऑब्जेक्शन घेण्याचा कोणाचाही विषय राहणार नाही आहे। नाराजी असा प्रकार नव्हता, आमचेच काही वकील बांधव होते, त्यांचं एक
प्रोसिजर संदर्भात एखादं वेगळं मत होतं. त्यांची जी समस्या होती ती आम्ही दूर केली. बाकीचे आमचे वरिष्ठ सहकारी मित्र होते, वरिष्ठ वकील होते, त्यांनी सर्व समस्यावर मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे इलेक्शन चांगल्या रीतीने पार पडलेली आहे आणि फक्त इलेक्शन लांबली गेली कालपासून तर आत्तापर्यंत. अद्यापपर्यंत अशी पारदर्शी इलेक्शन कधीही झालेली नव्हती आणि यापुढे अशीच इलेक्शन व्हावी अशी मी सर्व वकील बांधवांच्या वतीने सर्व वकिलांना विनंती करतो. तर पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक झालेली आहे. अध्यक्षपदाची आज घोषणा झालेली आहे आणि फक्त उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा जो तिढा होता फक्त तो आहे, तो अद्यापही सुटलेला पाहायला मिळतो नाही आहे. मात्र येत्या काळात त्याविषयीची जी उत्सुकता आहे किंवा ती जी घोषणा होणं बाकी आहे ते सुद्धा कळेलच. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज, पुणे.